ब्लॅक अँड व्हाईट संघाला विनंती आहे, त्यांनी दोन्ही आपले फलंदाज पाठवलेत. फलंदाज बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम कल्पेश आणि नॉन स्ट्रायकर कल्पेश आपले संघासाठी ओपनिंग करतील. त्यांना साथ देतील केतन. बॉलर नेम अरुण. माहीम कोळीवाडा संघाचे अरुण हे आपल्या वैयक्तिक आणि संघासाठीही वैयक्तिक असं षटक घेऊन येत आहेत. 5 चेंडूंचं षटक असणार आहे. बॉक्स क्रिकेटचा सामना आणि सामना सुरू होतोय. सगळ्यांनी लक्ष ठेवावं. पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू फिरलेला लेग साइडला. बॅट्समनला कळलेला नाहीये आणि त्यांनी टॅपचा प्रयत्न केला पण तो विफल झालाय. पुढे जाऊन केलेला आणि प्रथमच दुसऱ्या चेंडूमध्ये पहिलीच विकेट झाली. त्यामुळे खातं न खोलता परत गेलेले आहेत केतन. केतन हे आउट झालेले आहेत त्यांच्यातर्फे. ब्लॅक अँड व्हाईट तर्फे नवीन फलंदाज आले आहेत. बॅट्समन नेम ओमकार. ओमकार आलेले आहेत केतनच्या जागी. त्यांची साथ देत आहेत ओपनर कल्पेश. व्यत्यय सामन्यामध्ये आमचा नेहमीचा बोका. तिसरा असा चेंडू सामन्याचा. सुंदर अशी बॉलिंग आपल्याला बघायचं आहे. लेग स्पिन वरती ते अक्षरशः नाचवत आहेत. लेग स्पिन वरती नाचवताना दिसतात अक्षरशः. अरुण यांची सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला माहीम कोळीवाडा संघातून. शेवटचा बॉल टॅप केलेला आहे. 2च्या दिशेने गेलेला चेंडू आणि 2 नक्की मिळतील टॅपच्या स्वरूपात. त्यामुळे पहिलंच असं आपला खातं उघडलेलं आहे माहीम कोळीवाडा संघाचा. शेवटचा चेंडू असेल हा आणि 2 रन झालेले आहेत फक्त. चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि रनआउट होण्याचा चान्स नक्कीच होता पण हुकलेला आहे. आणि पहिल्या षटका अगोदर अखेर एकूण धावसंख्या झाली आहे 3. एक गडी बाद झालेला आहे ब्लॅक अँड व्हाईट संघाचा. आता कल्पेश आणि ओमकार हे ब्लॅक अँड व्हाईट संघासाठी आपलं आव्हान पुढे चालू ठेवत आहेत. बॉलर नेम ब्रावो. बॉलर आले आहेत ब्रावो. भावेश असं नाव आहे आणि प्रेमाने सगळे त्यांना ब्रावो म्हणतात. आपले चेन्नई संघाचे IPLचे सुंदर असे गोलंदाजीचा आठवण करतायत. ब्रावो. टॅप मारलेला आहे. तेवढा वेळ नक्कीच मिळेल. 1 रन कंप्लीट केलेली आहे. पहिला चेंडू झालेला आहे दुसऱ्या ओव्हरचा. दुसरा चेंडू कल्पेश सामना करतील ब्रावो यांचा आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 गेलेली आहे. डेलिव्हरेड असेल तरी ही डिक्लेअरचा रन मिळणार आहे. कंपल्सरी 22 आहे त्यामुळे रन तर मिळणार आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षकांना थोडा अजून फिट राहावं लागेल. पुढे टॅप स्टेप डाऊन करून मारलेला चेंडू नो होता. अंपायरने नोचा इशारा केलेला. प्लस डिक्लेअर मध्ये गेलेला रन अशा एकंदर 2 धावा मिळणार आहेत. भावेश सुंदर त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यांनी दाखवून दिलंय की तेही काही कमी नाही आहेत. बाउंड्रीवर आलेले पुढे वाईड
अशी अजून एक धाव, अतिरिक्त अशी धाव आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट संघाला मिळते. आणि कट आणि सुंदर असं कीपिंग आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे कल्पेश हे आपली विकेट गमावले चाललेले आहेत रिटर्न. आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली आहे 8. ब्लॅक अँड व्हाईट संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 8. ओम आलेले आहेत. ओम नवीन फलंदाज ऑन द क्रीज. ओम इज ऑन क्रीज. सामना करतील भावेश यांचा. सुंदर असं आणि अतिरिक्त असं उसळी मिळालेली आहे चेंडूला, त्याच्यामुळे समजलेलं नाहीये ओम यांना. आणि एकूण धावसंख्या 8. 2 षटका अखेरीस एकूण धावसंख्या 8 आहे. 10 चेंडू झालेले आहेत आणि 8च धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट. बॉलर नेम. बॉलर नेम सोनू. वैयक्तिक असं पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत सोनू. त्यांचा सामना करतील कल्पेश. 2चा डिक्लेअर्डचा शॉट ओमकार यांनी लगावलेला आहे. ओमकार आणि त्यांना साथ देत आहेत ओम. 10 झालेला आहे. सुंदर असा फटका 2च्या दिशेने. डिक्लेअर 2. ओमकार यांनी आपल्या संघाला दाखवून दिलंय की ते उभे राहतील आणि ते नक्की खेळतील आणि ते हे स्कोरबोर्ड पुढे घेऊन जातील. छान असा सामना रंगताना दिसतोय. सुरुवातीचे 2 ओव्हर नक्कीच कोळीवाडा संघाच्या दिशेने होते, तर नंतर एक डिक्लेअर्डचा परत पुन्हा एकदा ओमकार संयमी अशी खेळी देताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात एक डिक्लेअर्ड धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे 14. या षटकातला शेवटचा चेंडू कल्पेश सामना करतील. लेग स्पिन टाकलेला चेंडू आणि उत्कृष्टरित्या अशी चोरटी धाव घेतलेली दोन्ही यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतील कल्पेश. शेवटचा षटक. माफ करा, ओमकार. ओमकार बॉलर नेम सनी. संघासाठीचं 4थं षटक घेऊन येत आहेत सनी. शेवटचं षटक असेल. 5 चेंडू राहिले आहेत आणि बघूया ओमकार किती सुंदर प्रकारे याला टॅकल करतील. वाईड असा चेंडू. पहिला चेंडू वाईड. दोन्ही बॅट्समन मध्ये हितगुज होताना दिसते. टॅप मारलेला आहे पण एकूण धावसंख्या झाली आहे 17. पहिला चेंडू झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 17 वर. आणि पुन्हा एकदा वाईड. त्यामुळे धावसंख्येत 1ने नक्की भर पडेल आणि अतिरिक्त अशी धाव होती. स्ट्रोक मारलेला आहे ग्राउंड स्ट्रोक आणि चांगलं रक्षण दिसतंय ऑफला. दोनचा इशारा पंचांचा. 2ने धाव. संघासाठी सुंदर असं आपल्याला ओमकार बॅटिंग करताना दिसत आहेत.
पंचांनी 2चा इशारा दिलाय. नाही, थांबा थांबा जरा कन्फर्म करू द्या. फायनल फायनल किती स्कोर? 2-2. हे मारलेल्या स्ट्राईकवर 2 रन मिळतील. कन्फर्म केलेलं आहे अंपायर्सने. 2 रन मिळतील. सुंदर असा ट्रॅप मारलाय. नो नो होता, त्यामुळे चालू राहील. परत एकदा मारलाय आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती सुंदर असं फिल्डिंग केली आणि रनआउट पण केलेलं आहे. रनआउट शतर शेवटी झालेले आहेत ओमकार, पण त्यांनी एक सुंदर अशी धावसंख्या देऊन जे सुरुवातीला पहिल्या दोन षटकांमध्ये आपण बघितलं, जे ब्लॅक अँड व्हाईट संघ थोडा कमकुवत दिसत होता, त्यांनी छान अशी खेळी करून 24 धावांवरती नेऊन ठेवले संघाला आणि आव्हान दिले 25 धावाचं. माहीम कोळीवाडा संघाला एकूण 25 धावा करायच्या जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस असेल. 25 धावांचं लक्ष्य. माहीम कोळीवाडा संघाकडे 25 धावांचं लक्ष असेल. बघूया कशा प्रकारे हे ते आपलं लक्ष पर्यंत पोहोचतायत आणि त्यांना कशा प्रकारे अडवतायत ब्लॅक अँड व्हाईट संघ. त्यांची साथ देतील सोनू नॉन स्ट्रायकर एंडवर. प्रथमेश संघासाठी ओपनिंग करतील, त्यांची साथ देतील सोनू. आणि ब्लॅक अँड व्हाईट संघाकडनं पहिलं षटक अजून निर्णय व्हायचा आहे. ब्लॅक अँड व्हाईट संघात पहिलं षटक कोण घेऊन येणार याचा निर्णय अजूनही व्हायचा आहे. संघासाठी आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आपल्याला ओमकार येताना दिसत आहेत. त्यांनी छान अशी फलंदाजी तर केलीच आहे संघासाठी, पण कशा प्रकारे हे आव्हान रोखण्यासाठी ते संघाला मदत करतील. माहीम कोळीवाडा संघ यांना 25 धावाचं आव्हान आहे. 20 चेंडू मध्ये 25 धावा करायच्या आहेत माहीम कोळीवाडा संघाला. डिस्ट्रक्टिव्ह अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते ऑफ ड्राईव्हच्या कॉर्नरवर. ओमकार पहिलं चेंडू. सुंदर असा पेस दिसतोय आपल्याला. पहिला सुंदर असा चेंडू आणि पेसला बीट झालेले आहेत बॅट्समन. प्रथमेश पेसला बीट झालेत ओमकारच्या. ओमकार दुसरा चेंडू टाकतील आणि अशाच प्रकारे प्रथमेश हे धावचित झालेले आहेत. प्रथमेश परततील
आणि संघाचा अजून खातावर उघडलेलं नाहीये. सोनू आलेल्या स्ट्राईकवर. सोनूला साथ द्यायला बॅट्समन नेम सनी. ओमकार यांनी 2च चेंडू टाकलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरची विकेट घेतलेली आहे. ग्रीप आपल्याला दिसते ब्लॅक अँड व्हाईट संघाची सामन्यावरती. आणि पुन्हा एकदा असा निर्धाव असा चेंडू. ओमकार आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी करताना एक आक्रमक स्टान्स आपल्याला बघायला मिळते सोनूकडून. मागे पकडलेलं नाहीये. कीपिंग नाही केल्यामुळे 1 रन नक्कीच मिळेल आणि धाव संख्या खातं उघडलेलं आहे. माहीम कोळीवाडा संघाचं खातं उघडलेलं आहे. एक आक्रमक स्टान्स घेतलाय पण यॉर्करला बीट झालेले आहेत सोनू. टॅपचा पंच कन्फर्म करतील. किती आहे? 2 2चा टॅप आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे एकूण 3 आणि पहिला षटक 25 धावांचं आव्हान आहे. 24 धाव्या ब्लॅक अँड व्हाईटने उभ्या केलेल्या 25 धावांचं आव्हान आहे माहीम कोळीवाडा संघावर. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की अशीच परिस्थिती आपण बघितलेली ही ब्लॅक अँड व्हाईट संघाची पहिल्या षटका अखेर. त्यामुळे इट्स अ क्रिकेट अँड एनिथिंग कॅन बी पॉसिबल इवन इन 1 year 1 over. बॉलर नेम कल्पेश. बॉलर नेम कल्पेश संघासाठी आणि स्वतःचा वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. सनी त्यांचा सामना करतील. छान असं स्वीप आपल्याला बघायला मिळालं सनीकडनं. त्यांचाही एक आक्रमक स्टान्स आहे. क्रीजच्या पुढे डायरेक्ट टाकलेला आणि 2च्या दिशेने भिरकावलेला चेंडू. अतिशय कॉन्फिडेंट असे आपल्याला सनी दिसत आहेत. अगदी माहिती आहे त्यांना काय करायचंय, कसं संघाला पुढे घेऊन जायचंय. कल्पेश यांचे 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरी धाव. 2 धाव आल्या आहेत. बॉल फिरलेला आहे जागच्या जागी आणि निर्धाव असं करत कमबॅक करताना दिसत आहेत आपल्याला कल्पेश. छान अशी कमबॅक झालेली आहे कल्पेश यांची. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण कल्पेश यांनी दाखवून दिलंय की ते काही कमी नाही आहेत. बॅट्समन सनी आलेले आहेत. हेही सनी आहेत. सोनू अँड सनी विल हॅव टू टेक द टीम अहेड. सनी आलेले आहेत पण हे सनी ते 2.5 किलो का हात वाले दिसत नाही आहेत. बघूया या सनीकडनं तो 2.5 किलो का हात आपल्याला बघायला मिळतोय का. ब्लॅक अँड व्हाईट संघामध्ये थोडी हितगुज. क्षेत्ररक्षण थोडस चेंज. बघूया पुढे कसे घेऊन जात आहेत. कल्पेश यांनी चांगलाच कमबॅक केलंय. शेवटचा असा चेंडू होता. 1 रन मिळताना दिसते आणि सुंदररित्या सोनूने कंप्लीट केलेली आहे. 2 षटका अखेरीस एकूण धावसंख्या झालेली आहे 7. नाही एक 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 7 फक्त धावा झालेल्या आहेत. म्हणजे 10 चेंडू मध्ये 7 धावा झाल्यात. पुढे
25 धावांचं लक्ष गाठायचंय. सनी आणि सोनू यांच्या खांद्यावरती आव्हान आहे. बॉलर नेम रोहित संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत रोहित. त्यांचा सामना करतील सनी. बघूया आपल्याला कशा प्रकारे हा सामना पुढे जातोय ते. सन्नीने स्टेप आउट होऊन खेळलेला बॉल पण त्यांना खेळता आला नाही आणि फिल्डरच्या हातात गेलेला बॉल त्याच्यामुळे रनही आले नाहीत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळेल यांच्याकडे. वाईडच्या दिशेने गेलेला चेंडू घालवलेला आहे वाईडच्या दिशेने. रोहित यांनी नो बॉल गेलेला आहे. एक्स्ट्रा असा गेलेला चेंडू. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोचली आहे 9 वर. धावसंख्या पोचली 9 वर. एकूण धावांचा लक्ष आहे 25. बघूया कशा प्रकारे सनी खेळता नाही येते सनी यांना. अतिशय फिरलेला असा चेंडू आणि यष्टीरक्षकाकडे गेलेला चेंडू हातामध्ये. सामन्यावरती ब्लॅक अँड व्हाईट संघाचा विळखा ताणून बसताना दिसतोय. सामन्यावरती पकड घट्ट करताना आपल्याला दिसत आहेत ब्लॅक अँड व्हाईट संघाचे सगळे बॉईज. बाचकवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्या बाचकवण्यामुळे नक्कीच वाईड चेंडू मिळालेला आहे. आणि एक्सपेक्टेड असं स्टेप आउट झालेले आहेत पण ते बॉल समजलेला नाहीये सोनू यांना. बॅट्समन नेम भावेश. बॅट्समन आलेले आहेत भावेश ज्यांना लाडाने ब्रावो म्हणतात. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. सनी शेवटचं असं बॉलर नेम अक्षय. संघासाठी शेवटचं हे घेऊन येतात अक्षय आणि डायरेक्ट घेतलेला आहे चेंडू. पंच शेवटचा निर्णय ठरवतील. लेट देम कन्फर्म प्लीज. मुख्य पंच आणि अतिरिक्त पंच हे डिसाइड करतील काय असणार आहे. नॉट आउटचा अंपायरचा कॉल दिलेला आहे त्याच्यामुळे 1 रन मिळणार आहे. नॉट आउटचा कॉल दिल्यामुळे 1 रन नक्की मिळेल आणि एकूण धावसंख्या झाली आहे 12. 22. नो प्लस 2 झालेले आहेत त्यामुळे 3 धावा मिळालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट असं भावेश यांनी फिरकावलेलं आहे चेंडूला.
11 वर्सेस ब्लॅक अँड व्हाईट 11.